जेव्हापासून बाळप्पा आला, स्वामी सुतांनी अक्कलकोटमध्ये स्वामींचा मोठा उत्सव साजरा करून मुंबईला रवाना झाले. बरेच जण स्वामी सुतांवर जळत होते. तुम्हाला माहिती, जळणारी माणसं कशी असतात. एखाद्याची प्रगती व्हायला लागली का बऱ्याच लोकांचं पोटात दुखत असतं. मी परवा दिवशी पोटदुखीचे उदाहरण सांगितलं, वेळ घालवणार नाही. सुंदराबाई मनात विचार करावा लागली, चोळप्पाला आपण दूर केल्यामुळे आपलंच नुकसान व्हायला लागलं. स्वामी बाळप्पाला जवळ करतात, मग चोळप्पाला थोडी मनधरणी करून आपण काहीतरी योजना आखली पाहिजे. म्हणून चोळप्पा आणि त्याची पत्नी स्वामी नामाचा जयघोष करत मठाकडे येतात. समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की. सुंदराबाई मनात विचार करते, बसून घ्या. आणि चोळप्पाला हाका मारायला लागते. उठायचं सुंदराबाईने तिथनं, चोळप्पाकडे यायचं. अरे चोळप्पा, मठात का नाही येत? अरे मठातली किती कामं, मी कशाला मठात येऊ? चोळप्पा म्हणायला लागले, मी कशाला मठात येऊ? तू तर मला मठातनं काढून टाकलं. चोळप्पा म्हणायला लागले, मी नाही येणार, मी नाही येणार. जा 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 जा, तू काही घेऊन देत नाही, दक्षिणा वगैरे सगळं तूच उचलून नेते, मी नाही येणार. अरे माझा ऐक, माझा ऐक, माझा ऐक, माझा ऐक, हा माझ्याबरोबर चला. म्हणून दोघांना बळच हाताने धरते आणि मठाकडे घेऊन जाते. दोघांना घेऊन जातात. पलीकडे मांडा खुर्च्या. सर्वांनी टाळ्या वाजवा. मी काय म्हणते चोळप्पा, हे बघ, तुझाही फायदा नाही आणि माझाही फायदा नाही. महाराजांच्या जवळ राहणारी माणसं कशी करतात बघा. उदाहरण, बाळप्पा जेव्हापासून आला ना तेव्हापासून मलाही काही मिळत नाही. चोळप्पाने त्याच्या पत्नीशी विचारपूस करायला लागली, आपण असं करू, तिघां मिळून एकत्र राज्य करू. पुजाऱ्याचं ध्यान निवदावरती असतं ना, तसं ह्या तिघांचं ध्यान निवदावरती असतं. यांना स्वामींचं काही पडलेलं नाही. स्वामींच्या पुढ्यात कोणी दक्षिणा आणून ठेवली तेव्हा सुंदराबाई काय म्हणते माहिती का? असं डोळं वटारून वटारून, चोळप्पा माझी चुकच झाली बर का, मला माफ कर ना, पण आपण काय करू, त्या बाळप्पाचा काटा काढू. नवीन माणूस आलं ना घरामध्ये का बऱ्याच जणांना सण होत नाही. थोरली सून घरात असली, धाकली आली का झाली भाऊ भाऊ वाहिलं, तशी अवस्था. कथेतून काय घेऊन जायचंय पहा. स्वामी मिळालं, यांचं पुण्य जोपर्यंत होतं तोपर्यंत मनाने स्वामींची सेवा करायची. पण पुण्य संपलं, यांच्या मनामध्ये विकल्प यायला लागला. मग तिघां मिळून विचार केला, तो बाळप्पा येत असेल आपण. म्हणून बाळप्पा, ज्यांनी आपली इस्टेट वगैरे कधी संपत्तीचा विचार केला नाही आणि जीवनामध्ये जे काय देते ते स्वामींचे देणे. स्वामीच प्रेम देतात, स्वामीच सगळं करतात.